पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदेश मुक्ताबाई की जय. तुकाराम महाराज गजानन महाराज की जय. विधाय हृदि विश्वेशं विधाय गुरुवंदनं बालानां सुखबोधाय क्रियते. श्री गणेशं नमस्कृत्य पार्वती शंकरं परं मया चन्द्रजसेन क्रियते पदकृत्यकं यस्मादिदमं मन्ये बालानां मुखारकं तस्मादिदकरं वाक्यं वक्तव्यं विदुषा सदा. स्वरूपासिद्धस्य उदाहरणं स्वरूपासिद्धः यथा शब्दः गुणः चाक्षुषत्वात् अत्र चाक्षुषत्वं शब्दे नास्ति शब्दस्य श्रावणत्वात्. पार्थ स्वरूपासिद्धः असिद्ध हेतूमध्ये किती प्रकार आहेत? तीन. पहिला प्रकार कोणता? आश्रयासिद्ध. तर आश्रयासिद्ध आपण पाहिलं. पक्षाच्या ठिकाणी पक्षतावच्छेदक नसणं किंवा पक्षतावच्छेदकाच्या अभावाने युक्त आहे ज्या हेतूचा पक्ष त्याला काय म्हणतात? आश्रय. पक्षतावच्छेदकाभाववत पक्षकत्वम आश्रयासिद्धत्वम. आता दुसरा असिद्धातला प्रकार कोणता विठ्ठल बा? स्वरूपासिद्ध. स्वरूपासिद्ध. तर तो पहा. स्वरूपासिद्धः यथा शब्दः गुणः चाक्षुषत्वात्. शब्द काय आहे रे? गुण आहे. शब्द गुण आहे की नाही? हॅलो आहे. कशावरून गुण आहे रे तो? चाक्षुषत्वात्. डोळ्याचा विषय डोळ्याच्या ज्ञानाचा विषय होत असल्यामुळे शब्द गुण आहे. पक्ष कोण आहे यामध्ये विठ्ठल बा? शब्द. यात साध्य कोण आहे? गुण. आणि हेतू काय आहे? चाक्षुषत्व. बरोबर आहे. आता पहा शब्द गुण आहे कशामुळे रे? चाक्षुषत्वात. म्हणजे काय रे बरोबर? डोळ्याच्या ज्ञानाचा विषय असल्यामुळे. म्हणजे डोळ्याने तो प्रत्यक्ष होते. त्याचं होते का शब्दाचं प्रत्यक्ष डोळ्यानं? कानानं होते. शब्दाचं ज्ञान कशानं होते? कानानं होते. तो डोळ्यानं नाही का? आता आपण तर आपल्याला कशाचं ज्ञान होऊन राहिले? शब्दाचं कशानं होऊन राहिलं? मग झालं की चाक्षुषत्व नाही का त्याच्यात? तर आपल्याला डोळ्याच्या रूपाचं ज्ञान होते. आणि आपलं मग ठरेल आहे असं असं रूप असलं की क म्हणायचं, तसं तसं रूप असलं की ख जे काय असेल ते. म्हणजे आपल्याला ज्ञान कशाचं होऊन राहिलं? रूपाचं. आता काळं रूप आहे की नाही अक्षराचं? मग त्या रूपाला एक विशिष्ट आकार आहे पुरो. मग असा आकार असला की क म्हणायचं, तसा असला की ख म्हणायचं. हे ठरेल आहे. म्हणजे शब्दाचं ज्ञान होत नाही. ते कशाचं होते? रूपाचं. मग ठरेल आहे आपलं की असं रूप असलं की असं म्हणतात आणि तसं रूप असलं की तसं म्हणतात. हे ठरेल आहे. म्हणजे शब्दाचं प्रत्यक्ष होते का डोळ्यानं? कशानं होते मग ते? म्हणजे चाक्षुषत्व म्हणजे डोळ्याचा विषय असणेपणा हा शब्दाच्या ठिकाणी आहे का? मुळीच नाही. का काही काही शब्द या ठिकाणी मुळीच नाही. आलं लक्षात? अत्र. अत्र म्हणजे चाक्षुषत्व हेतू असताना गुणसाध्य असताना शब्द या पक्षाच्या ठिकाणी. अत्र म्हणजे या अनुमानात वरच्या या अनुमानामध्ये चाक्षुषत्व म्हणजे काय रे? चाक्षुषत्व म्हणजे काय लागलो? डोळ्याचा विषय असणं. चाक्षुषत्व म्हणजे डोळ्याचा विषय होणं. शब्दे नास्ती. डोळ्याचा विषय असणेपणा शब्दाच्या ठिकाणी आहे का? शब्दे नास्ती. शब्दस्य श्रावणत्वात्. शब्द हा कानाचा विषय असल्यामुळे शब्द कानाचा विषय असल्यामुळे शब्दाच्या ठिकाणी काय नाही बरोबर? चाक्षुषत्व नाही. म्हणजे डोळ्याचा विषय असणेपणा किंवा शब्द हा डोळ्याचा विषय नाही. तो कशाचा विषय आहे? कानाचा. कानाचा विषय असल्यामुळे तो डोळ्याचा विषय शब्द न शब्द न चाक्षुषः म्हणजे डोळ्याचा विषय नाही. कशामुळे रे? श्रावणत्वात्. हे वेगळं अनुमान तयार होतं. चला शब्द गुण आहे डोळ्याचा विषय असल्यामुळे अनुमान जमलं काही ठाय नाही. कारण डोळ्याच्या ठिकाणी चाक्षुषत्व आहे का? आहे का? अबे माफ करा. शब्दाच्या ठिकाणी चाक्षुषत्व आहे का? नाही. शब्दाच्या ठिकाणी चाक्षुषत्व नाही. चाक्षुषत्व या हेतूचं स्वरूपच शब्दाच्या ठिकाणी सिद्ध आहे की असिद्ध आहे? काय 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 काय
चाक्षुषत्व या हेतूचं स्वरूप म्हणजे तोच स्वतः. स्वरूप म्हणजे स्वतःच की नाही, स्वतः म्हणजे त्याचं स्वरूप. शब्द या पक्षाच्या ठिकाणी सिद्ध आहे की असिद्ध आहे? असिद्ध आहे. मग स्वरूप त्याचं कसं आहे? असिद्ध. स्वरूप असिद्ध आहे. अज्जनम परिणाम संयोजन, तिथं अज्जनम नाही, अकस्वर्ण. स्वरूपा सिद्ध आहे. चला मग चाक्षुषत्व हेतू काय झाला? स्वरूपा सिद्ध झाला. किती थोडक्यात आहे बरं. चला, नास्ति शब्दस्य श्रावणत्वात. राऊत बाबाचा हा एक गुण आहे. पाठ सांगताना महाराज त्या ग्रंथाव्यतिरिक्त काही सांगत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर पल्लू पडते. आणि हे कोणीही वक्त्याचं हे कर्तव्यच आहे. एखादी लक्षण, एखादी व्याख्या इकडे तिकडे सांगली ठीक आहे, पण त्या पाठावर बी प्रवचन करतात. मी थोडक्यात ज्ञानाचं दर्शन घडवतात. असं व्हायला नाही पाहिजे. जे चालू आहे फक्त तेवढं पोरांना कळालं की झालं. आलं लक्षात? तर तुमच्या लक्षात आलं ना? पण मी काही वेगळं सांगितलं काय आहे? तेवढ्या शब्दाचं स्पष्टीकरण झालं की नाही? चाक्षुषत्व या हेतूचं स्वरूप शब्दाच्या ठिकाणी सिद्ध आहे की असिद्ध आहे? असिद्ध आहे. असिद्ध आहे. म्हणजे स्वरूप कसं आहे? स्वरूप असिद्ध आहे. स्वरूपा सिद्ध आहे. स्वरूपा सिद्ध इति म्हणा. स्वरूपा सिद्ध इति. पक्षे हेत्वभावः स्वरूपा सिद्धिः. पक्षे हेत्वभावः स्वरूपा सिद्धिः. जसं पूर्व आश्रय सिद्धीचं लक्षण मूळ ग्रंथात नाही तर कशात पाहावं लागलं? पदकृत्य. तसं हेही ध्यानात ठेवा आता की याचं सुद्धा लक्षण आपल्याला मूळ ग्रंथात नाही तर कशात पाहायचं आहे? स्वरूपा सिद्धाचं सुद्धा पदकृत्यात. काय आहे पहा? पक्षे हेत्वभावः स्वरूपा सिद्धी. हे लक्षण आहे स्वरूपा सिद्धीचं. स्वरूपा सिद्धी तर पद आहेच, मग लक्षण केवढं झालं रे? फक्त पक्षे हेत्वा भाव कुठं आहे दाखव? हेत्वभाव. मग हेत्वा भाव कसं काय म्हणलं? हेत्वा भाव म्हणजे हेतूचा अभाव. लक्षात? हा, हे बी तसंच आहे म्हणा, पण हेत्वा भाव होणार नाही ना. हेत्व अधिक अभाव हेत्वा भाव होईल. हिता हेतू अधिक अभाव, इको येण्याची उचा झाला व हेत्व अधिक अभाव अज्जिनम बरेना संयोजन हेत्व भाव. कळालं काही ठा? पक्षे हेत्व भाव स्वरूपा सिद्धी. काय अर्थ झाला याचा सांगा? पक्षाच्या ठिकाणी हेतू अभाव नाम हेतो हो अभाव. हेतूचा अभाव षष्टी समास. पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव असणं याला काय म्हणतात? स्वरूपा सिद्ध. स्वरूपा सिद्ध. चाक्षुषत्व हा हेतू. पक्ष कोण आहे या उदाहरणात रे? शब्द. शब्द या पक्षाच्या ठिकाणी चाक्षुषत्व हा हेतू, त्याचा अभाव आहे की भाव आहे? अभाव आहे. मग पक्ष कोण? शब्द. हेतू कोण? त्याचा काय आहे? अभाव आहे की नाही पक्षाच्या ठिकाणी? पक्षे हेतू अभाव. पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव. पक्ष कोण? शब्द. हेतू काय? चाक्षुषत्व. त्याचा काय आहे? अभाव आहे. कुठं आहे? पक्षाच्या ठिकाणी. पक्ष कोण आहे? शब्द आहे. शब्दाच्या ठिकाणी हेतूचा म्हणजे चाक्षुषत्वाचा काय आहे? अभाव आहे. हे झाला लक्षणाचा समन्वय करणं त्या उदाहरणामध्ये. पण लक्षण काय आहे? पक्षे हेत्व भाव स्वरूपा सिद्धी. स्वरूपा सिद्धी. पक्षाच्या ठिकाणी ग्रंथात काय आहे? सिद्धीच आहे ना. पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव असणं याला काय म्हणतात? स्वरूपा सिद्धी. कळालं की नाही? कळालं? पुल्लिंगी जाईन ते. स्वरूपा सिद्धी काय स्त्रीलिंगी झालं असं नाही? स्वरूपा सिद्धी म्हणजे एखाद्या स्त्रीचं असं नाही. हरी नाम काय पुल्लिंगी आहे की स्त्रीलिंगी? हरी. मग सांगा बा तसं स्वरूपा सिद्धी. स्वरूपा सिद्धही म्हटलं तर काही वाया जात नाही, पण ग्रंथात सिद्धी ही आहे. कळालं मग? स्वरूपा सिद्धीचं लक्षण सांगायला आलो बा. पक्षे हेत्व भावः स्वरूपा सिद्धी. अर्थ सांग. पक्षाच्या ठिकाणी हेतूचं राहणं, पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव याला स्वरूपा सिद्धी. दोन्ही. पक्षे हेत्व भाव स्वरूपा सिद्धी. पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव याला स्वरूपा सिद्धी असं. कळालं का? आता हे झालं लक्षण. आता लक्षण म्हणलं की पदकृत्य करायला लागेल. एक एक पद काढायचं आणि त्याचं महत्व सांगायचं. दोन ओळी म्हणजे महत्व सांगतात लगेच. दोन असतं पद आहेत. पक्षे हेत्व भाव. तीनाचा अर्थ स्पष्ट करतात. काय नाही. चला पुढे. सद हेतू अभावे अतिव्याप्ती वारणाय पक्ष. पूर्व पक्षपद काढून टाका. काय काढून टाका? पक्ष. मग काय राहिलं लक्षण?
हेत्वभाव स्वरूपासिद्धी हेतूच्या अभावाला स्वरूपासिद्धी म्हणतात. हेतूच्या अभावाला स्वरूपासिद्धी. म्हणतात. मग सद हेतूचा सुद्धा कुठंतरी अभाव आहेच ना. सगळीकडेच जर हेतू आहे, सगळीकडेच आहे, त्याचा कुठंच काय नाही, अभाव नाही, तर मग त्याला कोणता हेतू आभास म्हणतात? सदहेतू. कोणता हेतू आभास म्हणतात? साधारण अनैकांतिकाचं उदाहरण काय आहे का? साधारण पर्वत वन्य प्रमेयत्व. प्रमेयत्व. प्रमेयत्वाचा कुठे अभाव आहे? कुठंच नाही. म्हणजे कुठंच अभाव नसला की त्याला कोणता हेतू आभास म्हणतात? साधारण. साधारण अनेकांतिक हेतू आभास म्हणतात की नाही त्याला? तर मग याचा अर्थ सद हेतूचा सुद्धा कुठंतरी तर अभाव असतेच ना. कुठंच जर हेतूचा अभाव नाही तर मग तो हेतूच नाही ना. तो काय आहे मग? हेत्वा भास आहे. भास आहे. कोणता हेतू आभास आहे तो? साधारण अनैकांतिक हेतू आभास आहे. कोणता हेतू आभास आहे तो? अनैकांतिक हेतू आभास आहे. अनैकांतिकातला कोणता प्रकार आहे तो? साधारण साधारण अनैकांतिक. साधारण सव्यभिचार. साधारण व्यभिचार व्यभिचार हेत्वाभास असं त्याला म्हणतात. असं हेतूच आहे तो. कळालं काय? म्हणजे सद हेतूचा अभाव आहे की नाही? आहे. कुठे आहे रे? काय आहे व्याप्तीचं लक्षण? अन्वय व्याप्तीचं लक्षण सांग. अन्वय नाही. अन्वय व्याप्तीचं विचारलं मी. साध्य भाववत आवृत्ती साध्या भाववद. आवृत्ती साध्य कोण? शब्द इथलं पाय. इथलं साध्य कुठे सांगतं? अग्नी. खोट्या अनुमानात या लक्षण बसू दे व्याप्ती. अग्नी अग्नी. साध्याचा भाव अग्निचा भाव त्यानं युक्त कोण? दूर हा पर्वत महावृत. साध्याचा अभाव म्हणजे अग्नीचा अभाव. अग्न्याच्या अभावाने युक्त कोण आहे? पर्वत आहे. अरे कोण आहे? पाण्याचा खूप झाली बाबा. कोण आहे? महाराज. आणि त्याच्या ठिकाणी अवृत्ती कोण आहे? दूर. दूर. झाली की नाही व्याप्तीचा असं आहे की नाही? साध्या भाववद अवृत्तीही व्याप्तीही. मग आता तिथं हेतू राहते का? मग साध्या अभावानं युक्त जे आहे ते कोण आहे? पाण्याचा तळ पाण्याचं तळ. म्हणजे ते सपक्ष विपक्ष यात कोण आहे? विपक्ष विपक्ष. तिथं हेतू राहतो का? नाही. म्हणून तर व्याप्ती आहे ना. तिथं जर हेतू राहिला तर व्याप्तीच नाही ना. मग तर हेतूचा अभाव कुठं असतो? काय ठरलं त्याच्यावर? काय ठरलं? विपक्षाच्या ठिकाणी काय असतो? हेतूचा अभाव. त्याच्याशिवाय व्याप्ती होत नाही. नाही. म्हणजे हेतूचा म्हणजे सदहेतूचा. सदहेतूचा सुद्धा अभाव असतो. व्यतिरेकी हेतू असेल तर त्याचा सपक्षाच्या ठिकाणी अभाव असेल, आणि अन्वयी हेतू असेल तर त्याचा विपक्षाच्या ठिकाणी अभाव असेल. पक्षाच्या ठिकाणी कोण्या हेतूचा अभाव असतो? पक्षाच्या ठिकाणी पक्षाच्या ठिकाणी जर हेतूचा अभाव असेल तर त्याला सदहेतू म्हणत. तो असदहेतू झाला. पक्षाच्या ठिकाणी गदेव जर हेतूचा अभाव आहे तर मग साध्य कसं सिद्ध होईल? अरे पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव आहे, मग साध्य कसं सिद्ध होईल? तुम्ही विचार करायला कोणत्या हेतूचा अभाव? अन्वयामध्ये समजलं, व्यतिरेकात समजलं कुठे अभाव असते तर. पक्षाच्या ठिकाणी अभाव कुठं असते? कुठं असते? सर हेतूच असते काय? आता असं हेतूच चालू आहे आपलं. 2 मिनिट लक्षात घ्या. चला, तर तुम्ही जर लक्षण केलं, पक्षपद काढलं, कोणतं पद ठेवलं विठ्ठल? हेत्वभाव स्वरूपासिद्धी. बस. हेतूच्या अभावाला काय म्हणतात? स्वरूपासिद्धी मग विपक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव आहे की नाही? आहे. विपक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव आहे की नाही? सपक्षाच्या ठिकाणी व्यतिरिक हेतूचा अभाव आहे. मग हेतूच्या अभावाला जर स्वरूपासिद्धी म्हणतात तर धूम हा हेतू सुद्धा कुठं अभाव आहे याचा? म्हणजे कुठं आहे? विपक्षाच्या ठिकाणी. विपक्षाच्या ठिकाणी आहे. मग सद हेतू असणाऱ्या धूम त्याला सुद्धा काय म्हणावं लागेल? स्वरूपासिद्ध हेत्वाभास म्हणावं. म्हणणं बरोबर आहे का? नाही. म्हणून कोणतं पद दिलं रे? पक्षे. आम्हाला नुसता कुठंही असणारा हेतूचा अभाव नाही येते गृहीत धरायचा. आम्हाला हेतूचा अभाव कुठं पाहिजे? पक्षाच्या ठिकाणी. पक्षाच्या ठिकाणी जर हेतूचा अभाव असेल तर हा नाही, हेच त्याला स्वरूपासिद्ध म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्वरूपासिद्ध. स्वरूपासिद्ध म्हणतात. सदहेतू अभावे. सदहेतू धूम. अभाव कुठं? हृद. पाण्याच्या तळ्याच्या अतिव्याप्ती वारणाय पक्ष इति. कळाला का बा? त्याच्यावर अतिव्याप्ती होणे म्हणून कोणतं पद दिलं? पक्ष. बरं आता एक काम करा. पक्षे आता हेतुपद काढा. पक्षे अभाव स्वरूपासिद्ध. कोणतं पद काढलं एठा? हेतुपद. मग काय लक्षण झालं? पक्षाच्या अभावाला स्वरूपासिद्धी. पक्षाच्या कोण सांगलं बे? पक्ष आहे ना पद. पक्षाच्या ठिकाणी पक्षाच्या अभावाला म्हणजे पक्ष अभाव
स्वरूपासिद्धी. हा, पक्षाच्या ठिकाणी जो अभाव आहे त्याला काय म्हणतात? स्वरूपासिद्धी म्हणतात. मग घटादी अभाव वारण आहे. घटादीच्या अभावावर गेलं ना. पक्षाच्या ठिकाणी जो अभाव, पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव नाही, सदहेतूचा पक्षाच्या ठिकाणी जर अभाव असेल तर मग तिथे हेतू नाही झाला ना, तो सदहेतू नाही झाला. तो कोणता हेतू झाला मग? तो स्वरूपासिद्ध झाला ना. पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव असते ते. तर लक्षण काय केलं? पक्षाच्या ठिकाणी जो अभाव असतो त्याला काय म्हणतात? स्वरूपासिद्धी. मग पक्षाच्या ठिकाणी यक्कश्चित अभाव असतोच का नाही? किती काही अभाव आहेत ना. पक्ष कोण आहे? पर्वत. त्याच्या ठिकाणी कोण सिद्ध करायचं? वन्य. कोण्या हेतूवरून? धूर. मग पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव आहे का? धूर हेतूचा आहे का? अरे गधे हो, नसते. पक्षाच्या ठिकाणी हेतूचा अभाव असेल तर तो साध्य कसं सिद्ध करेल? कळालं का नाही? मग कसं काय विचार करता? पक्षाच्या ठिकाणी धुराचा अभाव आहे का? कसा असेल असं म्हणा, आहे की नाही? असेल का? असेल तर तो सिद्ध करेल का साध्याला? काय माणसं आहे, ऐकून नाही राहिले तुम्ही. तुम्ही दुसरीकडे लक्ष देऊन राहिले, कुणीकडल्या कुणीकडे. तुम्ही सर्व इंद्रियाचे कान करा ना. माझा शब्द तुमच्या डोक्यातून जातो कसा? बरं, माझ्या बोलण्यात काही स्पीडही नाही, कारण तुमची अक्कल कुठपर्यंत हे समजूनच मी बोलतो ना. सांगा बा, एखाद्या बालवाडीतल्या पोराला सांगल्यासारखं बोलतो. तुमचे कसे तर्कसंग्रहाचे पाठ असतात तुम्हाला समजेल. चला, आलं लक्षात? काय लक्षण केलं? फक्त पक्षे अभाव स्वरूपासिद्धी. आता पक्षाच्या ठिकाणी धुमाचा अभाव असते की नाही? नाही. किती वेळ लावला? आता लोक त्याच्यावरच लेक्चर झालं. तिथं जर तो अभाव असेल तर साध्य कसं सिद्ध? पण पक्षाच्या ठिकाणी कोणाचाच अभाव नसतो काय? किती काही अभाव आहे. ज्या पर्वतावर तुम्हाला धूर दिसतो आणि तुम्ही अग्नीचं अनुमान करणार आहात, तिथे आपले मोदी साहेब आहेत का? मग काय झाला? मोदी साहेबांचा अभाव झाला. पक्ष अभाव स्वरूपासिद्धी. पक्षावर कोणाचा अभाव आहे? मोदी साहेबांना काय म्हणावं लागेल? स्वरूपासिद्धी. मोदी साहेब काय आता मग स्वरूपासिद्धीचं प्रवचन आहे, आता प्रवचन स्वरूपासिद्धचं भाषण आहे असं म्हणावं लागेल? म्हणाल काय? पक्षे अभाव, कोणता ना कोणता अभाव तर पक्षाच्या ठिकाणी. मग उदाहरण असते प्रसिद्ध, घटादी अभाव वारणाय. घटाधिकाचा अभाव आहे की नाही? आहे की नाही? आहे. पक्का जरी नसला तरी घटत्वाचा अभाव तर पक्का आहे की नाही? म्हणून काहीतरी लावून घ्या कोणता तरी. घटाद्य अभाव वारणाय हेतू इति सोयम स्वरूपा सिद्ध. आता तो जो स्वरूपा सिद्ध हेतुआभास आहे हा किती प्रकारचा आहे? हा भागा सिद्ध, विशेषणा सिद्ध आणि विशेष्या सिद्ध भेदेन चतुर्विध, अशा 4 प्रकारचा आहे. पहिला प्रकार कोणता आहे? असिद्धात, म्हणजे आश्रय स्वरूपासिद्ध. शुद्धा सिद्ध म्हणजे काय? शुद्ध असिद्ध पहिला प्रकार. दुसरा काय आहे स्वरूपासिद्धातला प्रकार? भागा सिद्ध म्हणजे भाग असिद्ध. तिसरा प्रकार कोणता आहे? विशेषण असिद्ध. आणि चौथा प्रकार कोणता आहे? विशेष्य असिद्ध. असे हे 4 प्रकार आहेत. जरा शुद्ध असिद्ध पहिला प्रकार. दुसरा प्रकार सांगा? भाग असिद्ध. तिसरा प्रकार विशेषण असिद्ध. आणि चौथा प्रकार विशेष असिद्ध. हा, चतुर्विध 4 प्रकारचा हा स्वरूपासिद्धी हेतुआभास आहे. 4 प्रकारचा सांगा वर पाहून. शुद्ध असिद्ध, भाग असिद्ध, विशेषण असिद्ध, विशेष असिद्ध. त्याला म्हणायचं शुद्धासिद्ध, भागासिद्ध, विशेषणासिद्ध, विशेष्यासिद्ध. सांगतो. शुद्ध असिद्ध, शुद्धासिद्ध, भागासिद्ध, विशेषणासिद्ध, विशेष्यासिद्ध. असे किती प्रकार आहेत? हे 4 प्रकार. भेदेन चतुर्विध, अशा प्रकारे हा 4 प्रकारचा आहे. तत्र आद्यस्तु उपदर्शित. या 4 मधला पहिला प्रकार कोणता आहे सांगा? शुद्धासिद्ध. पहिला प्रकार कोणता आहे? शुद्ध असिद्ध. पहिला प्रकार कोणता आहे? शुद्ध असिद्ध. आद्यस्तु उपदर्शित एव, तो पहिला आहे शुद्ध असिद्ध, तो उपदर्शित एव आता नेमकाच सांगितलेला आहे, जवळच दाखवला. कोणता? शब्द नित्य चाक्षुषत्वात्. शुद्ध असिद्ध आहे हा. आलं लक्षात? हा कसा आहे? शुद्ध पूर्णच्या पूर्ण असिद्ध आहे. आलं लक्षात? आता भागासिद्ध म्हणजे पूर्ण असिद्ध नाही ना, मग त्याचा काही भाग असिद्ध आहे.
पण इथं चाक्षुषत्वाचा भाग असिद्ध आहे की पुरच अशुद्ध आहे? ते पुराज अशुद्ध शुद्धा सिद्ध. तो कोणता झाला मग? शुद्धा. त्याचं उपदर्शित एव. चला, पहिलं जो आहे अशी स्वरूपा सिद्धातला प्रकार कोणता? शुद्धा सिद्ध. त्याचा विषय ठरला. जो मूळ ग्रंथात दिलेलं उदाहरण आहे ते कोण्या स्वरूपा सिद्धीचं उदाहरण आहे? शुद्धा सिद्धीचं. आता दुसरं पहा, द्वितीयो यथा. दुसरा प्रकार कोणता आहे स्वरूपा सिद्धीतला सांगा? भागा सिद्ध. चला, अनुमान मांडतात. उद्भूत रूपादी चतुष्टयम गुण रूपत्वात्. उद्भूत रूपादी चतुष्टयम गुण रूपत्वात्. मांडलं अनुमान. उद्भूत रूपादी चतुष्टय. उद्भूत म्हणजे काय? प्रत्यक्ष योग्यत्वम उद्भूतत्वम. जे प्रत्यक्षाला योग्य असते त्याला उद्भूत म्हणतात. बरोबर आहे? प्रत्यक्ष योग्यत्वम उद्भूतत्वम. प्रत्यक्ष योग्यत्वम उद्भूतत्वम. उद्भूत रूपादी चतुष्टयम. उद्भूत म्हणजे काय विठ्ठल? प्रत्यक्ष योग्यत्वम उद्भूत म्हणजे काय? जे प्रत्यक्षाला योग्य आहे त्याला उद्भूत म्हणतात. आता मी तुझं रूप पाहू शकून राहिलो, मी तुझं प्रत्यक्ष करून राहिलो, म्हणून तुझं रूप कसं झालं? उद्भूत. परमाणूच्या ठिकाणी रूप आहे. पृथ्वीचा परमाणू जर आहे तर रूप तर त्याच्या ठिकाणी, पण ते प्रत्यक्षाला योग्य आहे का? नाही. मग ते कसं आहे? अनद्भूत आहे. अनुद्भूत आहे. उद्भूत आहे का? नाही. पण असे चार उद्भूत रूपादी चार, मग रूप, रस, गंध, स्पर्श, हे चार उद्भूत रूपादी चतुष्टय. हे चारीचे चारी पक्ष केले. कोण चार आहेत ते सांगा? रूप, रस, गंध, स्पर्श. पण कसे? उद्भूत. प्रत्यक्षाला योग्य रूप, प्रत्यक्षाला योग्य रस, प्रत्यक्षाला योग्य गंध, प्रत्यक्षाला योग्य स्पर्श. चार काय आहेत हे? पक्ष. काय आहेत हे? पक्ष. पक्ष. यांच्या ठिकाणी काय सिद्ध करायचंय? साध्य काय आहे? गुण. यांच्या ठिकाणी गुणत्व सिद्ध करायचं आहे. हे चार काय ठरले पाहिजे? गुण ठरले पाहिजे. गुण. का हो, या चौघांच्या ठिकाणी तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? गुण सिद्ध. गुणत्व. म्हणे हो, बरोबर आहे. पण कशावरून ते सिद्ध कराल? तर म्हणे रूपत्वात. कशावरून सिद्ध कराल? रूपत्वात. रूपत्व त्याच्या ठिकाणी असल्यामुळे. कोणाच्या ठिकाणी? उद्भूतादीचे रूप चार. बरोबर. उद्भूत रूपादी चार, त्यांच्या ठिकाणी रूपत्व असल्यामुळे ते काय आहेत? गुण आहेत. गुण आहेत. पक्ष कोण आहे? उद्भूत रूपादी चार. उद्भूत शब्द काढून सांगा चार ते. रूप, रस, गंध, स्पर्श. हे काय आहे? पक्ष. यांच्या ठिकाणी काय सिद्ध करायचं आहे? गुण सिद्ध करायचं. बरोबर. ते गुण आहेत की नाही चार? त्यामुळे साध्य योग्य आहे की अयोग्य आहे? चला, योग्य. हेतू काय दिला? रूपत्व असल्यामुळे. म्हणजे रूपत्व हेतू आहे. मग तो पूर्ण पक्षावर लागेल ना. म्हणजे पक्षाच्या ठिकाणी तो लागेल की नाही? पक्ष किती जण आहेत? चार. चला, रूप, रस, गंध, स्पर्श. रूपत्व कुठं आहे? अजून कुठंच नाही. भाग काही भागात ते सिद्ध झाला हेतू, पण काही भागामध्ये तो काय झाला? असिद्ध झाला. पटलं का? पण हे पटलं ना रे? रूपत्व हा हेतू काही भागात सिद्ध झाला, पण काही भागात तो काय झाला? असिद्ध झाला. उद्भूत रूपादी चतुष्टयम गुण रूपत्वात् इत्यत्र. रूपत्व हेतो हो या ठिकाणी, इत्यत्र म्हणजे या उदाहरणात, या ठिकाणी रूपत्व हेतो हो पक्ष एक देशा अवृत्तित्वेन. रूपत्व जो हेतू आहे त्या हेतूचं पक्ष एक देश अवृत्तित्व. पक्ष हे चार, त्याच्या एक देशामध्ये अवृत्तित्व आहे. मग अर्थातच एका देशामध्ये हे तर सिद्धच झालं की नाही? त्यानं मला लय नाही मारलं म्हणजेच काय? मग कमी मारलं. तसं पक्षाच्या एका देशाच्या ठिकाणी रूपत्व हा हेतू राहत अवृत्तित्व. म्हणजेच मग पक्षाच्या एका देशाच्या ठिकाणी वृत्तित्व, तो हेतू राहतो. पक्ष एक देश अवृत्तित्वेन. पक्षाच्या एका देशाच्या ठिकाणी राहत नसल्याने. म्हणजे मग एका देशात राहत असल्याने. आता असल्यानेच आपल्याला घेणं देणं नाही. आपल्याला हेतू भागसिद्ध
असं सिद्ध करायचं आहे की भाग असिद्ध असं सिद्ध करायचं आहे? भाग असिद्ध. मग कुठं राहत नाही हे महत्वाचं आहे, राहते हे महत्वाचं नाही. मग तो काही देशात राहत नाही ना, म्हणजे काही भागात तो काय आहे? असिद्ध आहे. असिद्ध. भागासिद्धी झाली. चला, अवृत्तित्वेन इत्यत्र रूपत्व हेतु पक्ष एक देश अवृत्तित्वेन. या ठिकाणी या उदाहरणामध्ये रूपत्व हेतु रूपत्व हेतूच पक्षाच्या एका देशामध्ये न राहणेपणा असल्याने हेतुत्वेन तृतीय आहे की नाही, नेसीकडून द्वारा असल्याने तस्य त्या हेतूच, तस्य म्हणजे रूपत्वाचं, तस्य म्हणजे काय? रूपत्वाचं. कळालं नाही तर थोडस टिपटाप करत राहायचं, त्याच्यानंतर अडचण येते. हा, तस्य म्हणजे काय रे? रूपत्वाची भागे, काही भागाच्या ठिकाणी त्या रूपत्वाचं स्वरूप कसं झालं? असिद्ध. स्वरूप असिद्ध. त्या हेतूचं स्वरूप काही ठिकाणी असिद्ध झालं. चला, भागासिद्धीचं उदाहरण कळालं का? मग उद्भूत रूपादी चतुष्टयम गुण रूपत्वात, शब्द नित्य चाक्षुषत्वात शुद्धा सिद्धी. उद्भूत रूपादी चतुष्टयम गुण रूपत्वात भागा सिद्धी. आता आहे विशेषणा सिद्धी. उदाहरण पहा. तृतीयो यथा वायु प्रत्यक्ष रूपवत्वे सती स्पर्शवत्वात. वायु क्वामा, क्वामे देत राहायचे कोण, जसं उद्भूत रूपादी चतुष्टयमच्या पुढे क्वामा द्यायला पाहिजे. साध्य पक्ष वेगवेगळं करायचं ना, ते क्वामा देऊन टाकणार त्याला काय म्हणा, त्यांना नाही दिलं काय थोडासा. आपली तो क्वामा काय, तो ग्रंथाचाच एक भाग आहे ना, ग्रंथात नाही म्हणून दिला. नवीन थोडी लिहायला सांगितलं मी तुम्हाला. प्रत्यक्ष क्वामा. रूपवत्वे सती स्पर्शवत्वात हा हेतू. वायू हे आहे पक्ष. वायू काय आहे सांगा? पक्ष. पक्ष. प्रत्यक्ष हे काय आहे? साध्य. आणि रूपवत्वे सती स्पर्शवत्व हा काय आहे रे? हेतू. वायू काय आहे? पक्ष. पक्ष. त्याच्या ठिकाणी काय सिद्ध करायचं? साध्य काय आहे? प्रत्यक्ष. प्रत्यक्ष. हेतू काय आहे? रूपवत्वे सती स्पर्शवत्वात. पा थांबले इथं. वायू पक्ष आहे, ठीक आहे. वायूच्या ठिकाणी काय सिद्ध करायचं आहे? प्रत्यक्षत्व. म्हणजे वायूचं प्रत्यक्ष होते असं सिद्ध करायचं आहे. तर वायूचं प्रत्यक्ष होते, लागते की नाही अंगाला वारा? नाही तर आपण हे असे घातलं असतं का अंगात? हा, पण कोणतं प्रत्यक्ष होते? प्रत्यक्षाचे किती प्रकार आहे? प्रत्यक्ष प्रमाणे शिकले नाही, किती प्रकार आहे? सांग सांग रे, किती प्रकार आहे? किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? कोणते कोणते सांग? घ्राणश प्रत्यक्ष, चाक्षुष प्रत्यक्ष, श्रोत्रश प्रत्यक्ष, रासन प्रत्यक्ष, स्पर्शन म्हणजे काय? प्रत्यक्ष. आणि मानस प्रत्यक्ष. वाचत झाले नाही. असे 6 प्रत्यक्ष आहेत. मग वायूचं कोणतं प्रत्यक्ष होते? त्वाच प्रत्यक्ष. कोणतं? हा, स्पर्शने त्वाच. कोणतं प्रत्यक्ष होते? त्वाच प्रत्यक्ष होते. म्हणजे वायू हा प्रत्यक्ष आहे, बरोबर आहे. कोणतं प्रत्यक्ष होते पण त्याचं हे आपल्याला कळायला पाहिजे. वायू त्वाच प्रत्यक्ष असं त्यात नसलं तरी आपण अध्यार करायचा मनानं. वायू कोणा प्रत्यक्षाला योग्य आहे? त्वाच प्रत्यक्ष. हेतू काय दिला? वायू. रूपवत्वे सती स्पर्शवत्वात. हेतू काय आहे? रूपत्वे सती स्पर्शवत्वात. रूपवत्वे सती स्पर्शवत्वात. आता मी तुम्हाला विचारतो, हेतू काय आहे? रूपवत्वे सती स्पर्शवत्वात. तर रूपवत्व हे आहे विशेषण, स्पर्शवत्व हे आहे विशेष्य, आणि रूपवत्वे सती स्पर्शवत्व हे आहे विशिष्ट. हा, विशिष्ट ना. मग विशेषण अधिक विशेष्य बरोबर काय? मग असे तुम्ही वायफट कोण बोलता? रूपवत्व हे काय आहे? विशेषण. स्पर्शवत्व हे काय आहे? विशेष्य. आणि रूपवत्वे सती स्पर्शवत्व हे काय आहे? विशिष्ट. हे काय आहे? विशिष्ट आहे. कळालं?
तर यात विशेषण कोण आहे? रूपवत्वे. आणि आपला हा जो हेतुभास शिकतो आपण स्वरूपा सिद्धातला, हा कितवा प्रकार आहे? तिसरा. मग तिसऱ्या प्रकाराचं नाव काय आहे? विशेषणासिद्ध. विशेषणा सिद्ध. विशेषणा सिद्धी. विशेषण असिद्ध असते. विशेषण काय आहे इथं? रूपवत्वे. रूपवत्व. तर रूपवत्व म्हणजे रूपानं युक्त असणेपणा. वायू रूपाने युक्त आहे का? नाही. वायू स्पर्शाने युक्त आहे का? आहे. म्हणजे वायूच्या ठिकाणी विशेष आहे की नाही? पण काय नाही? विशेषण. मग विशेषण काय झालं? असिद्ध झालं. हे कोणाचं उदाहरण झालं मग? विशेषणा सिद्धीचं. वायू प्रत्यक्ष रूपवत्वे सती स्पर्शवत्वात. हा हेतू, यावर कोणता दोष आला? कोणता हेतू आवाज झाला? हा विशेषणा सिद्धी. विशेषण सिद्धी, विशेषणाची असिद्धी, हा दोष आहे. बरोबर आहे. पण तो स्वरूपा सिद्धीतला प्रकार आहे, ध्यानात ठेवा. आणि स्वरूपा सिद्धी ही असिद्धातला प्रकार आहे, ध्यानात ठेवा. आलं लक्षात. आणि असिद्ध हा हेत्वाभासातला प्रकार आहे, हे ध्यानात ठेवा. चला तर वायू प्रत्यक्ष रूपवत्वे सती स्पर्शवत्वात् इत्यत्र रूपवत्व विशेषणस्य वायौ अवृत्तेः. कळालं काय? एचोयावा पहिले काय झालं? वायौ अवृत्तेः एचोयावा याव. औचा झाला आव. अज्ज नंबरेण संयोजम. वायाववृत्तेः वायौ अवृत्तेः. तर विशेषण जे आहे रूपवत्व, ते वायूच्या ठिकाणी वृत्ती आहे विठा की अवृत्ती आहे रे? हा, अवृत्ती आहे. रूपवत्व काय? अवृत्ती आहे. तद विशिष्ट स्पर्शवत्वस्य अपि तथात्वेन. मग विशिष्टाचा अभाव झाला की नाही तिथं? विशिष्टाचा अभाव हा 3 प्रकाराने होऊ शकतो. विशेषण प्रयुक्त विशिष्टाभाव. आलं लक्षात? अभ्यास कर जा. किंवा थोडं विशेषण प्रयुक्त विशिष्टाभाव. विशेष्या प्रयुक्त विशिष्टाभाव. विशेषण प्रयुक्त विशिष्टाभाव. विशेष्य प्रयुक्त विशिष्टाभाव. तिसरं लिहा. विशेषण विशेष्याभाव प्रयुक्त. विशेषण विशेष्याभाव प्रयुक्त विशिष्टाभाव. पहा काय बोललो? लिहिले का तिने बी? लिहिले का? पहिला आहे विशेषण प्रयुक्त विशिष्टाभाव. दुसरा आहे विशेष्य प्रयुक्त विशिष्टाभाव. आणि तिसरा आहे विशेषण विशेष्याभाव किंवा विशेषण विशेष्य प्रयुक्त विशिष्टाभाव. अभाव नाही लिहिले तरी चालते. विशेषणा किंवा विशेषणाभाव प्रयुक्त विशिष्टाभाव. कारण विशेषणा प्रयुक्त म्हणण्यामध्ये तो भावच घ्यावा असं थोडी आहे, अभावही होतो ना. किंवा स्पष्ट बोलायचं झालं तर मग असं बोलायचं. विशेषणा भाव प्रयुक्त विशिष्टाभाव. विशेष्याभाव प्रयुक्त विशिष्टाभाव. विशेषण विशेष्याभाव प्रयुक्त विशिष्टाभाव. लक्ष द्या, नंतर करून घ्या, तुमच्या ध्यानात आलं. पहा आता उदाहरण दिल्या जाते. याला प्रसिद्ध उदाहरण असं आहे. मी तुम्हाला म्हटलंय दंडी पुरुषम आ नय रे, नोचेत दंडी पुरुषम आ कुरु रे यत्र. आ कुरु म्हणजे बोलाव. हा, दंडी पुरुषाला इथे बोलाव. मग नेमका तो दंडी पुरुष घरात घुसला होता. मी पाहता दंडी पुरुषाला बोला, नाव काही आठवलं नाही. बघ दंडी पुरुष म्हणजे काठीवाला माणूस. त्या माणसानं घरात जाता जाता कावळ्याची आळदिली काठी ठेवून विठ्ठल गेला बोलवायला, द्याला आला वापस. तत्र दंडी पुरुष नास्ती. त्याचे दंडी पुरुष नाही. पुरुष नाही का दंड नाही? दंड नाही ना, पुरुष तर आहे. मग दंडी पुरुष, पुरुष आहे विशेष्य आणि दंड आहे त्याचा विशेष. आणि दंडी पुरुष आहे विशिष्ट. मग तिथं जो दंडी पुरुषाचा अभाव झाला तो कशाने प्रयुक्त झाला? विशेषणाच्या अभावाने प्रयुक्त विशिष्टाचा. चला, एक झालं. परत दुसऱ्या दिवशी तो माणूस तिथं जाताना दिसला. मी म्हटलं, ह्या तोमनं गतवान्नू, ह्या तोमनं आकृतवान्नू. काल तू बोलावलं नाही ना? अद्य गच्छतु दंडी पुरुषम आकुरु. आता जाय, आज जाय. इदानीम गच्छ दंडी पुरुषम आकुरु. दंडी पुरुषाला बोलाव. तर त्या दंडी पुरुषाने काय केलं होतं का जुनी? असं काठी ठेवली, भितील टेकून संडासात जायला होतं. ते अटॅच रूम होतं. ते काय होतं? ते अटॅच रूम समजते ना तुम्हाला? अटॅचचा थोडक्यात अर्थ मला येत नाही. काय रे अटॅच रूम? कशाला अटॅच कशाला म्हणतात? कशाला म्हणतात?
कशाला म्हणतात अटॅच? तुम्हाला माहिती काय म्हणतात अटॅच म्हणजे जिथं खाणं तिथंच, याला म्हणतात अटॅच. तुम्हाला आज लोक माहित नव्हतं काय, जॉईंट आहे, खाणं बी तिथं 2 नंबर बी तिथं, याला अटॅच रूम म्हणतात. तर असं अटॅच खोली होती ते. त्यानं काठी ठेवली भिंतीला टेकून आणि तो गेला अंदर. महापोरगा गेला आज बी. बाबा आता तर दंडी पुरुष नासती तिथं, काय नाही दंडी पुरुष नाही तिथं, काय नाही दंडी. आता आज विशेषण नाही की विशेष्य नाही? हा विशेषण नाही, विशेष्य नाही. ते विशेष्य कुठं गेलं? 2 नंबर. हा 2 नंबरला गेलं. विशेषण बाहेर आहे, पण तरी विशिष्टाचा काय झाला? अभाव झाला. बरोबर आहे. चला आता मी 3रं उदाहरण देतो. विठ्ठल, ह्या त्वम दंडी पुरुष ना आणित्वान पर ह्या उक्तवान तत्र दंडनाशित अद्य वदसी तत्र किम न, किंवा ह्या उक्तवान तत्र पुरुष नास्ति अतः दंडी पुरुष नास्ति, अद्य अहम दृष्टवान तत्र दंडोपि अस्ति पुरुषोपि अस्ति अतः गच्छ च दंडी पुरुषम आकुरु. विठ्ठल गेला, पण आज त्या दंडी पुरुषाचं टोकायलाच दुखे, त्यामुळे त्यानं काठी बाहेर ठेवलीच नाही. तो काठी बी घेऊन कुठे गेला? 2 अटॅच होत ना ते, अंदर गेला. महा गेला दंडी पुरुष नास्ती. आज जो दंडी पुरुषाचा अभाव आहे तो कसा अभाव आहे? विशेषण विशेषाभाव प्रयुक्त विशिष्टाभाव. विशेषण आणि विशिष्ट या दोन्हीने प्रयुक्त तिथं कोणाचा अभाव आहे? विशिष्टाचा अभाव आहे. बरोबर आहे. म्हणजे विशिष्टाचा अभाव किती प्रकारचा झाला? सांग. विशेषणाभाव प्रयुक्त विशिष्टाभाव, विशेष्याभाव प्रयुक्त विशिष्टाभाव, विशेषणा विशेष्याभाव प्रयुक्त विशिष्टाभाव, असे 3 प्रकारे विशिष्टाचा अभाव होतो. आता इथं जो अभाव झाला हेतूचा, हेतू काय आहे? रूपवत्वे सती स्पर्श होतो. त्यात रूपवत्व आहे का? वायूच्या ठिकाणी रूपवत्व आहे का? नाही, फक्त काय आहे? म्हणजे अभाव तिथं कोणाचा आहे? विशेषणाचा. पण मात्र अभाव म्हणा लागेल विशिष्टाचाच. पण मग हा अभाव कसा झाला? विशेषणाभाव प्रयुक्त विशिष्टा. विशेषण काय? रूपवत्व. विशिष्ट काय? रूपवत्वे सती स्पर्शवत्व. मग कसं बोलायला आता? रूपवत्वाभाव प्रयुक्त रूपवत्वे सती स्पर्शवत्वा भाव. नाही कळालं? विशेषणाभाव प्रयुक्त विशिष्टाभाव. विशेषण काय मग? रूपवत्वाभाव प्रयुक्त रूपवत्वे सती स्पर्शवत्वा भाव. चला पुढे. स्पर्श इत्यत्र रूपवत्व विशेषणस्य वायू अवृत्तेः. वायूच्या ठिकाणी आहे का रूपवत्व? नाही. म्हणून मग तद विशिष्ट. तद म्हणजे रूपवत्व. जे रूपवत्वे सती स्पर्शवत्व आहे ते रूपवत्वाने विशिष्ट आहे की नाही? तद विशिष्ट आहे. म्हणजे रूपवत्वाने विशिष्ट स्पर्शवत्वस्य अपि. रूपवत्व विशिष्ट स्पर्शवत्व आहे की नाही? म्हणजे रूपवत्वाने युक्त स्पर्शवत्व असं पुरा हेतू आहे ना. स्पर्शवत्वस्य अपि तथात्वेन. मग स्पर्श तथात्वेन म्हणजे अभावत्वेन. मग स्पर्शवत्वाचा सुद्धा काय झाला इथं? रूपवत्व विशिष्ट स्पर्शवत्वाचा काय झाला? अभाव. तस्य स्वरूपासिद्धत्वं निर्वहति. तर त्याचं स्वरूपासिद्धत्व मग अशा पद्धतीनं निर्वहन त्याचं होते, त्याची काय होते? सिद्धी होते. चला. विशेषणाभावे विशिष्टस्य अपि अभावात. कळालं ना? हे जो अभाव झाला इथं विशिष्टाचा तो कसा झाला? विशेषणाभावे. विशेषणाचा अभाव असताना विशिष्टस्य अपि अभावात. विशिष्टाचा सुद्धा काय असतो? अभाव असतो. त्यामुळे या ठिकाणी विशिष्टाचा काय झाला? पण हा अभाव कोण प्रयुक्त आहे? विशेषणाच्या अभावाने प्रयुक्त आहे. चला 3 उदाहरण झाले मग बरोबर. शुद्धा सिद्धाचं उदाहरण झालं. अजून भागा सिद्धाचं झालं. अजून विशेषणा. अजून आता शिकायचं कोणतं आहे? चौथं विशेष्या सिद्ध. का कोणतं उदाहरण नवीन द्या? नवीन काही देत नाही. याच उदाहरणाला उलट करा. वायू हो प्रत्यक्ष. हेतू काय करा आता? रूप स्पर्शवत्वे सती रूपवत्वात्. स्पर्शवत्वे सती रूपवत्वात्. स्पर्शवत्व वायूच्या ठिकाणी आहे की नाही? मग विशेषण आहे की नाही? रूपवत्व आहे का? रूपवत्व काय आहे यात? विशेष्य आहे की विशेषण? विशेष्य आहे. मग वायूच्या ठिकाणी विशेष्य आहे का? रूपवत्व आहे का?
नाही. मग विशेष्याचा काय झाला? मग विशेष्याभाव प्रयुक्त विशिष्टाभाव. मग कसं म्हणाला आता? रूपवत्वाभाव प्रयुक्त स्पर्शवत्वे सती रूपत्वा भाव. मग उदाहरण, मग इथं विशेष्याभाव प्रयुक्त विशिष्टाभाव होणारच. झालं. चौथंही उदाहरण. चौथं म्हणजे शेवटचं ना जेमतेम, आणि त्याला संस्कृत मध्ये शास्त्रीय परिभाषेमध्ये तुरीय म्हणतात. शेवटच्याला काय म्हणतात? तुरीय म्हणतात. तुरीय म्हणजे काय? शेवट. तुरीय म्हणजे चौथं नाही. हा, तुरीय म्हणजे काय? शेवट. चला. तुरीय यथा. तुरीयाचं उदाहरण. अत्र एव विशेषण विशेष्य वैपरीत्येन हेतु. विशेषण आणि विशेष्याला विपरीत करा म्हणजे उलट करा. झाला हेतू. मग उलट केल्यावर कसा हेतू होईल विठ्ठल सांग? वायु प्रत्यक्ष स्पर्शवत्वे सती रूपवत्वा. बरोबर. झालं विपरीत्य. तस्य स्वरूपासिद्धत्वम तू. आता इथेही स्वरूपासिद्धी दोष आला की नाही? पण तो कसा आला? विशेष्याभाव प्रयुक्त विशिष्टाभावात. विशेष्याभावाने प्रयुक्त युक्त असा विशिष्टाभाव इति बोध्यम. असं या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे. कळालं? ठीक आहे. बाकीचं आपण उद्या लागू. ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पुंडलीकवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदिशक्ती वै की जय. श्री सत्काराम महाराज की जय. संत गजानन महाराज की जय.